वतीने 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिन निमित्त रस्त्याची दुरुस्ती करावी या मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तेव्हा बांधकाम विभागाने आश्वासन दिले होते, मात्र 1 वर्ष होऊन गेले तरीही रस्त्याची दुरुस्ती केली गेली नाही। याकरिता एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यातील अनेक गावचे रस्ते खड्डेमय झाले असल्याने नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत 3 किलोमीटर प्रेत यात्रा काढू असा निषेध करण्यात आला आहे। रस्ता दुरुस्तीसाठी एल्गार मृत अवस्थेमध्ये असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने काढण्यात आली प्रेतयात्रा। 3 तास रास्ता रोको आंदोलन करत आहे शासनाचा निषेध। रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आंदोलन मागे। एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने अनेकदा पत्रव्यवहार, निवेदने, मोर्चे, आंदोलने करून देखील त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यातील अनेक गावचे रस्ते खड्डेमय झाले आहेत। त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली, मात्र आश्वासनापलीकडे काहीही केलं नाही। म्हणून आज नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत 3 किलोमीटर प्रेतयात्रा काढून निषेध व्यक्त केलाय। एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिन रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी बांधकाम विभागाने आश्वासन दिले होते, मात्र 1 वर्ष होऊन गेलं, अद्यापही सदर रस्त्याची दुरुस्ती केली नाही। तसेच झारवड ते जोशी कंपनी या रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी रास्ता रोको आंदोलन करत खड्ड्यात वृक्षारोपण केले। त्यानंतर उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यावेळी देखील आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही सदर रस्त्याची दुरुस्ती केली नाही। त्र्यंबक देवगाव ते श्रीघाट व वैतरणा धरण ते जोशी कंपनी या रस्त्याची चाळण झाली असून अनेक अपघात देखील होत आहेत। प्रवाशांना प्रवास करताना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने सन 2024 पासून अनेकदा पत्रव्यवहार केले, आंदोलने केली, मात्र अद्यापही रस्त्याची दुरुस्ती केली नाही। त्र्यंबक तालुक्यातील हर्षवाडी, कळमुस्ते, आळवंडी धरण, जोशी कंपनी ते झारवड, बुद्रुक या सर्व रस्त्यांची दुरुस्ती केली नाही। या सर्व रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे याबाबत अनेकदा तक्रार करून देखील काहीही केले नाही। त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग मृत अवस्थेत आहे आणि या मृत अवस्थेमध्ये असलेल्या बांधकाम विभागाची प्रेतयात्रा एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी देवगाव फाटा ते श्रीघाट अशी 3 किलोमीटर प्रेतयात्रा काढण्यात आली। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।